आमदार अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी आवर्जून इथे आलेलो आहे। खरं उद्या पुणे जिल्हा बँकेचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी मी वाढदिवसाच्या निमित्ताने अतुल शेठला अशा शुभेच्छा देतो की वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून जो तालुक्यामध्ये त्यांनी वसा आणि वारसा घेतला आणि ती विकासाची कामं घेतली, ती समाजाचे शेतकऱ्यांचं साठी जे काम करतात ते अतुल शेठनी सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये आमदार असताना चांगलं केलं। आयोजनाच्या माध्यमातून 3 ते 4 हजार कोटीची विकास कामं मंजूर करून आणली, त्याचीच कामं आज चाललेली आहेत। कोणी काय मला का त्याच्यावर टीका करायची नाही आणि म्हणून आणि अतुल शेठचं काम जरी आमदार केलं ठीक आहे, आम्हाला अनेक कारणामुळे जरा पराभव पत्करावा लागला तरी अतुल शेठचं अव्याहतपणे काम सामाजिक, शैक्षणिक आणि तालुक्यातल्या जनतेचं रूटवर खालच्या पातळीवर काम चालू आहे आणि अभ्यासू असा आहे, सिव्हिल इंजिनियर आहेत, एज्युकेशनचं माहिती आहे, समाजाचं माहिती आहे, शेतकऱ्यांची पण जाण असल्यावर माझा सहकारी आहे आणि म्हणून येत्या 29 तारखे आता हा म्हणतात झालं ना, जवळजवळ 26 संपलं, 29 साली अतुल शेठला मी शुभेच्छा देतो। मी तर आहे त्यांच्याबरोबर, सतीलदादा शेरकरे, प्रकाश शेटे आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत। जुन्नर तालुक्याचा आमदार 1,00,000% अतुल शेठ बेनके होणार म्हणजे होणार। खोटं मी बोल हे करत नाही, काय आहे आणि चांगलं काम त्यावेळेला आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की गणेशाच्या चरणी की अतुल शेठला चांगला आरोग्य लाभो, समाजाची अशी सेवा त्याच्या हातून घडो आणि आरोग्य लाभून निश्चित जुन्नर तालुक्यात नेतृत्व त्यांचं संधी करण्याची संधी त्यांना मिळवणं आजही एक आमदार म्हणूनच आम्ही त्या दृष्टीने पाहतो आणि त्यांचं काम चांगलं आहे। सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री दादांचं पण फार प्रेम मोठं होतं, आजही आहेत, आपण सत्तेत आहोत, त्यामुळे तसं काय काळजी करायचं काय कारण नाही। लोकांना पण मी सांगेल की आज अतुल शेठ बेनके हक्काने तिथे तुमची कामं सुद्धा समस्या त्यांच्याकडे मांडत जा आणि या ठिकाणी मी मगाशी होता, तुम्ही नव्हता पटेल साहेब, की आदरणीय बेनके साहेबांनी आलमे शाळा सुरू केली आणि तिथे आदिवासी मुलं शिक्षण घेत आहेत, तिथे हॉस्टेल पण आहे आणि अतुल बेनके साहेबांनी सुरू केलेली शाळा नंतर अतुल शेठ बेनके आणि आमच्या गौरवताई यांनी चांगलं वाढवलं। ब्लूमिंगडेल इंग्लिश मिडियम स्कूल CBSE आहे आणि आता छान इमारत झाली, सगळं झालं। पुणे जिल्हा बँकेचा धर्मादाय निधी असतो आणि तो दरवर्षी ते एक चांगल्या शाळा आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्यांना तो दिला जातो आणि म्हणून ठीक आहे, मला त्याचा रेस्ट्रिक्शन आहे, मला 2 लाखापेक्षा जास्त देता येत नाही आणि एका संस्थेला 50,000 देता येतो, पुणे जिल्हा बँक मोठी असली तरी, आणि मला किती वाटलं तरी शेवटी कसं येते, माझा आवाज मोठा आहे, अतुल शेठ एवढा मोठा नाही मी, पण मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शैक्षणिक निधी आज अतुल शेठच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी 50,000चा चेक हा मागाशीच दिलेला आहे अमित शेठ बेनके अतुल शेठच्या ह्याच्यामध्ये आणि ब्लूमिंगडेलला 50,000 रुपयाचा हा चेक हा सुपूर्द केलेला आहे आणि निश्चित त्या शैक्षणिक संकुलं जे आहेत त्याच्या माध्यमातून देखील अतुल शेठच्या, गौरवताईंच्या, अमित शेठच्या माध्यमातून माझ्या जुन्नर तालुक्यातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं इंग्लिश मिडियम म्हणजे चांगलं शिक्षण मिळो, चांगली ती सुद्धा शैक्षणिक सुद्धा सेवा त्यांच्या हातानं घडो अशी गणेशाच्यांनी प्रार्थना करतो। पुनश्च चांगलं आरोग्य अतुल शेठला लाभो आणि जुन्नर तालुक्याचं नेतृत्व 29 साली करणारच आहेत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य प्रेम लाभो अशी गणेशाच्यांनी प्रार्थना करतो। धन्यवाद। एक जण नाही त्याला पण आणू आम्ही, काय नाही, तो आमच्या बरोबर। नक्कीच बेनके परिवाराने आजपर्यंत तालुक्याची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि इथून पुढेही आम्ही सेवाच जरी पदावर नसतो तरी करत आलेलो आहे आणि तालुक्यातल्या लोकांनी ओळखलं आहे की राष्ट्रवादीच्या दुहीमुळं जो 3रा माणूस निवडून आलाय त्याच्यातून आपल्या तालुक्याला खूप मोठी हानी झालेली आहे आणि त्याच्यामुळं झालं ते विसरून जाऊन सर्वांनी एकत्रित येऊन पवार साहेब, आदरणीय दादा, आदरणीय वळसे पाटील, त्याचबरोबर कैलासवासी शिवाजीदादा काळे, कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर, कैलासवासी वल्लभ शेठ बेनके यांनी जी तालुक्याला दिशा दिलेली आहे ती पुढे मोडकळी येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून सर्वच एकत्र येऊन पुन्हा एकदा माझ्या पाठीमागे उभं राहण्यासाठी चंग बांधलेला आहे। ते आजही चित्र दिसून येत आहे आणि सगळीकडे आहे, म्हणून तालुक्याची सेवा करणं हे आम्ही कधी सोडणार नाही आणि ते आम्ही निश्चित प्रकारे करत राहू। आणि आज माझा वाढदिवस जरी असला तरी आमच्यावर एक दुःखाची छाया आहे, आजीदादा आपल्यामध्ये नाही आणि त्यांची कालच जयंती झाली आणि दादांची जयंती इतक्या लवकर आम्हाला साजरी करावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं। मी काल दिवसभर बारामतीमध्ये होतो आणि आज आल्यानंतर मी कुठल्याच प्रकारचा सत्कार गुच्छ स्वीकारला नाही, पण प्रेमापोटी ज्या लोकांनी आणलं होतं ते आम्ही सगळं इथं आजीदादाच्या चरणी सगळे गुच्छ अर्पण केलेले आहेत। सत्कार जे आहे ते मी घेतलेले नाही, पण दरवर्षी आम्ही शालेय साहित्य वाटप, वह्या वाटप, प्राथमिक शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदच्या त्याच्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी करतो। तर तुम्ही जर वह्या आणल्या किंवा आपल्या गावात वाटल्या तर ते मदत होईल, म्हणून हजारो कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं वह्या आणल्यात
त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो आणि कुठल्याही प्रकारचं नेतृत्व भूषवण्यापेक्षा लोकांची सेवा करणे हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते आम्ही करत राहू. या वाढदिवसाला काय संकल्प केला नाही, संकल्प असा वाढदिवसाला नाही. मी सकाळी गणपती बाप्पाच्या विघ्नहर्त्याच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्या गणपतीच्या चरणी हीच प्रार्थना केली की मला काय नको, पण माझ्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेला सुखी ठेवण्यासाठी जी काही व्यवस्था आमच्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत निर्माण केलेली आहे किंवा इथून पुढं जे काही त्यांच्या प्रपंचाच्या कुटुंबाच्या शेतकऱ्यांच्या माठीमागे आशीर्वाद पाहिजे अशी मी ती देवाच्या चरणी प्रार्थना करतो. व्यवस्था म्हणजे इथले दळणवळणाचे साधनं असतील, इरिगेशनची व्यवस्था असेल, आमची मार्केट कमिटी असेल, आपला कारखाना असेल, शाळा असतील, दवाखाने असतील, याच्यामध्ये केवळ आणि केवळ वल्लभशेठ बेनके साहेबांनंतरच मी भर काढली. त्याच्यामुळं एवढे मोठे प्रमाणात दवाखाने तर नारायणगावला 100 कोटीचा 100 बेडचा दवाखाना निर्माण होतो. इथं ओतूरला आरेश निर्माण केलं 16 कोटी रुपयाचं. बेनके साहेबांनी 60 बेड जुन्नरला निर्माण केलं. एक नवीन PHC आपण शिरोलीला केली, केवाडीला केली, आता डिंगोरला आम्ही PHC नवीन करणार. पण अशा प्रकारचा सर्वांगीण विकास जो लोकांना अपेक्षित आहे तो आम्ही करतोय. फक्त त्याचा आशीर्वाद हा आमच्या पाठीमागे राहू दे अशी त्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. हाच माझा वाढदिवसाचा संकल्प आहे.